तुमचा प्रश्न असा आहे की बा चांगली ठिबक मध्ये कोणकोणते गुण पाहिजे। तर बघा एकदम छान प्रश्न तुम्ही विचारलाय। चांगल्या कंपनीची हलक्यात हलकी ठिबक घेतली म्हणजे आमच्याकडे 11,500 पेक्षा पण खाली पॅकेज आहे, साधारण 10,000 पासून सुरू होऊन जातं। तुम्ही ते जरी घेतलं आणि आमचं सर्वात हेवी जे 20,000 किंवा 21,000 रुपयाचं पॅकेज येतं ते जरी घेतलं तरी ही प्रत्येक ठिबक तुम्ही 5 वर्ष किमान वापरायला पाहिजे। जसे की तुम्हाला सर्वांना माहिती आहे की जळगावमध्ये आमच्या हिरा ॲग्रो इंडस्ट्रीमध्ये भरपूर शेतकरी ठिबक घेण्यासाठी किंवा माहिती घेण्यासाठी येत असतात। तर तसेच हे शेतकरी दादा जळगावमध्ये आले आणि यांनी विकत घेतली ठिबक। यांच्या मनात ठिबकबद्दल फार सुंदर सुंदर प्रश्न आहे, जसे की चांगले ठिबक म्हणजे काय, शेतकऱ्यांनी ठिबकची निवड करताना कोणकोणते गुण पाहिले पाहिजे, तसेच त्यातनं जीवामृत वगैरे द्यायचं आहे तर त्याचा ठिबकचा संबंध कसा, तसेच ते फिल्टर जे असतात त्याच्या आधी जीवामृत द्यावं का नंतर द्यावं, फिल्टर कोणतं वापरावं, फिल्टर किती वेळा साफ केलं तर त्याचा फायदा होतो। तर असे अतिशय महत्त्वाचे आणि टेक्निकल प्रश्न या शेतकरी दादांनी मला विचारले आणि मी त्याचं उत्तर देत असतानाची ही व्हिडिओ बनवली आहे। तरी ही व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा। म्हणजे चांगलं ठिबक कसं आहे हे कसं ओळखायचं, म्हणजे तुमचा प्रश्न असा आहे की बा चांगली ठिबक मध्ये कोणकोणते गुण पाहिजे। तर बघा एकदम छान प्रश्न तुम्ही विचारलाय, कारण भरपूर सारे शेतकरी आमच्याकडे येत असतात आणि बरेच त्यांची वेगवेगळी अपेक्षा असते। बऱ्याच वेळा त्यांची अपेक्षा बघितल्यावर आम्हालाही प्रश्न पडतो की ही अपेक्षा त्यांची काय आहे। उदाहरणार्थ कारचं एक उदाहरण सांगतो। इथे जळगावचे एक मोठे व्यक्ती आहे, त्यांनी फार्म हाऊस बनवलं आणि त्या फार्म हाऊसवर त्यांनी स्प्रिंकलर लावले आणि स्प्रिंकलरसाठी आमची 25 mm ची नळी वापरली। आता त्यांचा फार्म हाऊसचं काम चालू होतं आणि तिच्यावरनं ती काहीतरी 40 टनाची ट्रक गेली सिमेंटची। आता त्याच्यामुळे ती 25 mm ची नळी दबली। तर काल ते आम्हाला काय म्हणतात की याच्यापेक्षा हेवी नळी बनवून द्या। मग मी त्यांना सांगायला तोच प्रयत्न करत होता की बा इथे जर तुम्ही GI पाईप जरी टाकला लोखंडाचा तरी 40 टनाची जेव्हा गाडी जाईल तेव्हा तो दबणारच आहे। पण हा एक वेळा होणारा प्रसंग आहे आपल्यासोबत, तर याच्यासाठी आपण पूर्णपणे इतकं हेवी प्रॉडक्ट घेणं चुकीचं आहे ना। तसं आपल्या ठिबकमध्ये होतं की बाबा ठिबकमध्ये त्या ठिबकने एक समान पाणी पाडलं पाहिजे, हा पहिला गुणधर्म की प्रत्येक झाडाला जसं सांगितलंय तसं पाणी पाडलं पाहिजे। त्याच्यानंतर ती ठिबक उन्हात फाटली वगैरे नको पाहिजे। त्या ठिबकला ज्या अंतरावर ड्रिपर दिले त्या अंतरावरच ड्रिपर आले पाहिजे। त्या नळीचा जो साईज तुम्हाला मी सांगितलं आहे तो परफेक्ट आला पाहिजे। बरोबर। हा, याच्या व्यतिरिक्त आता बघा चोकअप वगैरे इथे असं नाही म्हणता येणार की चोकअपच व्हायला नको, नाही होणार, ती होणारच आहे। जसं आपण व्यक्तींचं आता झालंय की आता पूर्वी इतका मुठखडा व्हायचा नाही लोकांना, आता का होतो, कारण आपलं पाणी बदललं, आपलं राहणीमान बदललं। तर आता जसं तुम्ही जमिनीचा खालून जास्तीत जास्त पाणी उचलताय ना तर तिच्यात ते विरघडलेले जे खनिज आहे ते येत आहेत। त्याच्यामुळे असं नाही म्हणता येणार की ठिबक चोकअप व्हायलाच नको, पण त्या ड्रिपरचं जे ड्रिपर आहे तिच्यावर शेवाळ प्रतिबंधक कोटिंग पाहिजे। त्या ड्रिपरमध्ये जे पाणी जातं ते टर्बो ड्रिपर पाहिजे, म्हणजे त्याच्यातनं जे पाणी वाहतंय ते खडखड खडखड व्हायला पाहिजे। नाहीतर तिथे जर लॅमिनार फ्लो असेल, म्हणजे आता एकदम संत हवा चालू आहे तर आपल्याला काही वाटत नाही, पण इथे जेव्हा जोरात हवा चालेल ना तर आपले केस वगैरे उडतील, त्याला टर्बो फ्लो म्हणतात की त्या ड्रिपरमध्ये जो फ्लो आहे ना तो खडखड खडखड व्हायला पाहिजे। तर हे सर्व चांगल्या ठिबकचे गुण आहे। आता कोणी शेतकरी म्हणतं की ते ट्रॅक्टर ओढलं गेलं पाहिजे, व आमच्या शेतात ट्रॅक्टर बंद पडलं किंवा ट्रॅक्टर फसलं तर आम्ही तिला ठिबकच्या नळीने जर बांधलं तर ते ताणलं गेलं। आता हा काही त्या ठिबकचा उपयोग नाही ना, त्याच्यासाठी तुम्ही दोर घ्या। तर हे महत्त्वाचे गुण आहे की हे गुण ठिबकमध्ये कुठल्याही कंपनीची ठिबक असो हे पाहिजे। काही अजून प्रश्न तुमचा? आता आपण जी ड्रिपर घेतलं जी 1500 म्हणजे 1500 रुपयाचं एक बंडल, ओके, हा ती घेतली, कारण ती 11,500 पॅकेज घेतलं नाही 11,500 रुपयात 1 एकरचं जे ड्रिप येतं ते नाही घेतलं तुम्ही, आमचा डायमंड प्रकार घेतला गोल नळीमध्ये। हा बरोबर। तर बोला ना। हा, तर ते समजा किती वर्ष चालू शकेल? सर हे बघा आमचं म्हणणं काय, उचलायचं नाही 12 महिने। हो, आमचं म्हणणं काय, तुम्ही कुठलं पीक लावणार आहे? शेवगा लावणार आहे। तर बघा तुम्ही चांगल्या कंपनीची हलक्यात हलकी ठिबक घेतली
म्हणजे आमच्याकडे 11,500 पेक्षा पण खाली पॅकेज आहे. साधारण 10,000 पासून सुरू होऊन जातं. तुम्ही ते जरी घेतलं आणि आमचं सर्वात हेवी जे 20,000 किंवा 21,000 रुपयाचं पॅकेज येतं ते जरी घेतलं तरी ही प्रत्येक ठिबक तुम्ही 5 वर्ष किमान वापरायला पाहिजे. कमीत कमी 5. आता याच्या उपर ते कसं टिकेल तर तुमच्या देखभालीवर आहे. किंवा तुम्ही फिल्टर कसं लावता, किती वेळा साफ करता, ॲसिड ट्रीटमेंट कधी करता, अल्काईन ट्रीटमेंट कधी करता, तुमच्या शेतात उंदरं वगैरेचा किती प्रादुर्भाव आहे, किंवा तुमच्या शेतात जे आंतरमशागतीचे कामं आहे ते करताना तुम्ही नळी कशी खराब होऊ देत नाही, चोरी चपाटीपासून कशी वाचवता. पण 5 वर्ष कमीत कमी तुम्ही हे वापरले पाहिजे. बरोबर. फक्त याच्यात फरक काय पडेल की आरामाचा. म्हणजे आता तुम्ही मेहकर जळगाव पासून जवळून आले, आता मेहकरवरनं जळगाव आले, समजा तुम्ही कालीपिली जे असतं आपल्या एरियात तिच्यात इथून बसले तिथे उतरले, तिथून दुसरी बसले तिथे उतरले, असे करत आले असते तरी जळगाव पोचले असते. पण थकले असते, उशीर झाला असता. ठीक आहे. समजा तुम्ही बसमध्ये आले, आपण ST महामंडळाच्या, तर तिच्यात साध्या बसमध्ये पण येऊ शकतात आणि तिच्यात जी SCR बस असते तिच्यात पण येऊ शकतात. आणि आता तिच्यात ती एक भारी AC बस आली शिवनेरी, तुम्ही तिच्यात पण येऊ शकतात. सोबत तुम्ही स्वतःची गाडी काढून पण येऊ शकतात. तर येऊ तर शकतात तुम्ही. तसं ठिबक आहे की ठिबक वापरायला सर्व वापरले जाईल. फक्त तुम्ही जे पॅकेज घेतलंय ना त्याच्यानुसार तुम्हाला आराम भेटेल. तुम्ही जर हेवी पॅकेज घेतलंय प्रॉपर गोल नळी तर याची फिटिंग प्रॉपर होईल. एकदा फिटिंग केली तर सटकासटक होणार नाही आणि उंदर वगैरे कमी खातील. तसं तर काही नाही, त्यांना खायचंय तर ते सर्वच खातील. पण ठीक आहे, म्हणजे एक सांगायचं की बाबा एक कागद फाडायला कमी मेहनत लागते, 4 कागद फाडायला जास्त मेहनत लागेल, बाकी फाटू तर शकतात. तर असं अजून काही सर? म्हणजे आता ते आपण ऑटोमॅटिक फिल्टर घेतलं, सेमी ऑटोमॅटिक घेतलं, त्याच्यात समजा प्रत्येक वेळेस आपण ड्रिपमध्ये पाणी देताना जर प्रत्येक वेळेस साफ केलं तर त्याचा फायदा चांगला होईल का? मग आम्ही तर तेच सांगतो ना की शेतकऱ्याने दिवसातनं 2 वेळा तरी फिल्टर साफ केलं पाहिजे. नाही, एवढं पाणी द्यायचं काम नाही. मी काय सांगतोय 2 वेळा द्या. समजा तुम्ही जेव्हा कधी देताय त्याच्या आधी साफ करून घ्या, मग तेवढा दिवस कंटिन्यू चालू करा. फक्त साफ करत असताना काय की समजा सेमी फिल्टरला एक महत्वाचं आहे की त्याला प्रेशर जेवढं वाढेल फिल्टर साफ करत असताना तितकं चांगलं असतं. आलं लक्षात? तर त्या फिल्टरच्या पुढे कॉक लावून घ्या, तो थोडा बंद करायचा, म्हणजे फिल्टरमध्ये ऑटोमॅटिक प्रेशर वाढून जातं आणि घाण निघून जाते सर्व. अजून काही प्रश्न? ते काही सॅम्पल आणलं होतं त्याच्याबद्दल? ते सॅम्पल आणलं होतं म्हणजे त्याच्याबद्दल काही प्रश्न? मी बघितलं नाही अजून तुमचं सॅम्पल. सर ही फारच पतली आहे. नाही, पतली सर्वात हलकी त्याच्याजवळची. हा. आणि ही काय भाव होती तिथे? ही 2,500 रुपयाचं बंडल होतं. 1000 मीटरचं? नाही, मला वाटतं ते 500 मीटरचं 1000 का 3000 काही असं काहीतरी. 1000 मीटरचं बंडल 2,500 रुपयाला होतं. पण सर आता हिच्यात बघा, आता त्या ज्यांच्याकडनं तुम्ही सॅम्पल आणलंय याच्यावर ही लाइनिंगची गरज काय? काहीच नाही. काहीच नाही, फक्त डेकोरेशन पर्पज आहे. त्याच्यानंतर मधून बघा पूर्णपणे खडबडीत आहे. खडबडीत. आलं लक्षात? ताणून पाहिलं, असं कापलं आणि त्याला ताणून पाहिलं. तर आमचं पॅकेज कसं वाटलं तुम्हाला? नाही, चांगलं व्यवस्थित आहे. ठीक आहे. तर अजून काही प्रश्न? नाही. पण त्याच्यातून आपल्याला जीवामृत हे द्यायचं असलं 3-4 चाळण्यातून गाळून जर दिलं फिल्टरच्या. सर तुम्ही 3 चाळण्यांमधून गाडा का 1 चाळणीमधून गाडा? बरोबर. नाही, फिल्टरच्या पाठीमागून दिलं तर. आमचं म्हणणं काय आहे की तुम्ही कितीही कसंही त्याला करा, तुम्ही त्याला गाडा नको गाडा. आमच्या ठिबकमधून देत असताना तिच्यात असा एकही कण नको की जो पाण्यात विरघडलेला नाहीये. बरोबर. आलं लक्षात? मग तुम्ही 3 त्याचं गार्डन केलं आणि ते जर सर्व रिमूव्ह होऊन जाते घाण, बरोबर, मग ते साध्या पाण्यासारखं पाणी झालं, मग तुम्ही द्या. फिल्टरच्या आधीच द्या, म्हणजे जेणेकरून चुकून काही घाण गेली तर ती फिल्टरमध्ये अटकेल. ठीक आहे सर? बरोबर. अजून काही प्रश्न? नाही. तर हे शेतकरी दादा आमच्या जळगाव पासून जवळच एक मेहकर तालुका आहे, बुलढाणा जिल्हा आहे, तिथून आले होते आणि दादांनी आज आमच्याकडनं ठिबक विकत घेतली
आणि सोबत त्यांचे काही प्रश्न होते, तर ह्या प्रश्नांचे उत्तर मी ऑन व्हिडिओ का दिले की जेणेकरून तुमच्याही मनात जे काही प्रश्न आले असतील त्याचं उत्तर तुम्हाला भेटून जाईल. तर मी अपेक्षा करतो की आम्ही हा जो प्रयोग केला तो तुम्हाला आवडला असेल. जर तुम्हाला वाटत असेल की ह्या प्रयोगाद्वारे किंवा ह्या व्हिडिओद्वारे आपल्याला 1% जरी फायदा होत असेल, नॉलेज भेटत असेल, तर व्हिडिओला लाईक नक्की करा. ही व्हिडिओ तुमच्या फेसबुक ग्रुप, व्हॉट्सअप ग्रुपला शेअर करा, जेणेकरून त्या शेतकऱ्यांना पण नॉलेज भेटेल. आणि तुम्ही जर पहिल्यांदा आमच्या यूट्यूब चॅनलवर असाल तर सबस्क्राईब करा, फेसबुकवर असाल तर पेजला लाईक करा. धन्यवाद.